चला जगदीजी मुकादम आनंदी दिसत आहेत, संपूर्ण संघ आनंदी आहे कारण अगदी वेळेतच मॅच संपताना पाहायला मिळाली. चला पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल माझ्या जवळचे मित्र आणि मराठीवरती प्रभुत्व अगदी त्याच वेळेला या विभागाचा आवाज आता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकायला मिळतोय. या चेतनजी स्वामी सरांचा आवाज आपण पुढच्या मॅच मध्ये ऐकणार आहोत. त्याआधी हा पुरस्कार दिला जातोय जो खेळाडूचं नाव आहे ते अर्थात अशांक खारकर, जन्म शशांक खारकर, अशांक साखरकर. एक षटक, 2 धावा आणि 3 विकेट ज्याने मिळवल्या तो राहिलाय, जो मात्र मॅन ऑफ द मॅच sagdar. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स जिथे आवाज ऐकतोय आपण प्रवीणजी ठाकूर सरांचा. धन्यवाद. यस, अशांक साखरकर करता लगातारचे 2 चेंडू डॉट टाकले तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. अजित पाटील साहेब आपणास विनंती आहे, हे पारितोषिक आपणच द्यायचंय. अशांक समोर यावं, हे जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अशांक साखरकर करता काय अफलातून खेळ आणि अगदी सार्डेकर शिवडणकर प्रचंड खुश आहेत. फुंडे संघाचं आव्हान संपुष्टात जरी आलं असलं तरी या स्पर्धेमधलं जबरदस्त कामगिरी देखील त्यांनी केली. दिलं तुम्ही तेच ते पैसे. अशांक तुझ्याकरता अजित पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि संपूर्ण टीम करता काहीतरी 3000 रुपयाचं पारितोषिक होतं. येस, 3000चं पारितोषिक देखील या टीमला द्यायचं आहे. हे गाणं झालं पाहिजे. येस, अशांक साखरकर अफलातून दर्जाचा भेदक मारा, कंजूस मारा. थळ संघाचा ही एक्सप्रेस या मैदानावर सुसाट धावली होती. अशांक साखरकर कसं वाटतंय, कसं वाटतंय? स्पर्धेमधील अप्रतिम षटक फेकलं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. पहिले तर मी कॅप्टनला धन्यवाद देण्याचा प्रयत्न करीन, कारण मी आजारी आहे. तो बोलला की काही करून खेळायला चल आणि आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत नाईट टुर्नामेंटमध्ये 2 मॅच आम्ही जिंकतोय, फक्त क्वालिफाय राऊंड हारतोय. जवळजवळ आता तक 7, 8, 10 वेळा जर हारलो असेल तो बोलतो काही करून आज आपल्याला जिंकायचं आहे, तू मला संघामध्ये पाहिजेस. त्याने माझ्यावर जी जिम्मेदारी टाकली होती मी त्याला पूर्णपणे अपेक्षा. अशांक, स्पर्धेबद्दल आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल काय सांगू शकशील? एवढी मोठी स्पर्धा तर मी माझ्या आयुष्यातले पहिल्यांदा खेळलोय आणि एवढ्या बाईक्स मी अद्यापही कधी कुठे पाहिल्या नव्हत्या आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद भरपूर. म्हणजे मी जवळजवळ अशा टुर्नामेंट खेळायला जातो आम्ही, पण एवढी प्रेक्षक कधीच नव्हते आणि एवढी रात्र असून सुद्धा एवढे प्रेक्षक आहेत म्हणजे खूप मोठी स्पर्धा होती. नक्कीच विक्रम मोडीत काढलेत या स्पर्धेनं आणि म्हणून तर की काय समर्थ जशकाचं नाव नक्कीच गाजतंय. याच्या पुढचा आवाज आपण पाहू शकाल. अर्थात चेतन स्वामी सरांकडे जाऊयात. तत्पूर्वी जयेश भोसले सर यांचं यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. येत आहेत नेक्स्ट टाइम. येस, ओके ओके. हॅलो, धन्यवाद जयश्री भोसले सर आणि प्रवीणजी ठाकूर सर. वळूया मॅचकडे. अजून एक तर बिग फाईट पाहायला मिळेल जिथे मला नक्कीच आपण पाहताय आई एकवीरा इव्हेंट्स नेरे त्याच्या अगेन्स्ट केनार संघ आपण पाहताय मांगीर देव दिवाले. काय सामना रंगला होता मागचा, अक्षरशः सेलिब्रेशन मात्र नक्कीच बघण्यासारखं होतं असं म्हणावं लागेल, कारण 1 बॉल नाही 3 धावा. जवळ सामना मात्र नक्कीच सुपर ओव्हर पर्यंत पोहोचला होता, परंतु त्यानंतर अक्षरशः 2 फिल्डर्सच्या मधून बॉलने मात्र नक्कीच बॉर्डलाईनच्या बाहेर घेतलेली कल्टी. त्यानंतर सेलिब्रेशन जबरदस्त राहिलं होतं. हीच तर खरं तर खासियत आहे समोर दर्शकाची आणि खरं तर स्पर्धेची आपण पाहताय एन्जॉय करताय. मोठी स्पर्धा, एक नामदी स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करताय. ज्या स्पर्धेला थाट आज पत्र रायगड नव्या तर रायगडच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये
नक्कीच आपण पाहत आहे. बोलूया मॅच कडे. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय फिल्डिंग का संघ आपण नक्कीच पाहत आहे. दिवाले संघाले आणि फिल्डिंगचा मात्र नक्कीच निर्णय बॅटिंगला अमित केलाय. एकविरा इव्हेंट्स निर्णय संघाला दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. काउंटडाऊन सुरू 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. डावाला होती सुरुवात. पॉइंट ट्रॅक होती पाहते आपण. कुणाल कोळी समोर स्ट्राईक केन वरती आदित्य मस्कर मापेसावी प्रवीणला पाहताय तर नॉन स्ट्राईक केन वरती आदित्यला. पहिलाच बॉल फेकला जाईल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बाटने फिल्डर आता सकवा देत बॉल चाललाय छम 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 करत. गॅप आहे मोठा. धावांचा नाही होणार तोटा. बॉल होईल फरार सीमारेषच्या पार. धावाचा श्रीकाश करारा. पहिल्याच बॉल वरती 4 चौकार. जय जयकार समर्थ चषकाचा होतोया जय जयकार. थँक्यू. बोलबाल राहिला या स्पर्धेचा. नाव नाहीये ब्रँड बनलाय आणि ब्रँड मध्ये नक्कीच झळकताना पाहायला मिळतोय. सेकंड बॉल पडल्यानंतर उचले घेतोय. अतिरिक्त बॉल सरप्राईज केलं होतं या बॉल वरती. जबरदस्त बॉल पडल्यानंतर बॉल गळत तर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या समोर गळत तर लेफ्ट हँडला गळत आपण स्क्रीन पाहताय. डॉट चेंडू फेकलाय चांगला कमबॅक सेकंड बॉल वरती. पहिल्या बॉल वरती 4 सेकंड बॉल वरती कडा प्रकारचा प्रयत्न. बॅटची कडा टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये हे उत्तर होतं पॉइंट ट्रॅक वरती. कुणाल कोळीचं मोठी विकेट. चौका टोकणारा फलंदाज प्रवीण सोरगे बॅक टू द आउट. हा मैदान मात्र नक्कीच आपल्यापासून दूर गेला तो काही हरकत नाहीये. अगदी जवळ JR लॉजिस्टिकच्या जवळ मात्र नक्कीच एक नवीन मैदान आपल्या तर हक्काचं मैदान मात्र नक्कीच उपलब्ध करून दिल्या. आणि त्याच मैदानावरती रंगणारी मात्र नक्कीच 6 रात्रीची अगदी दर्जेदार स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करताय. नाव नाही तर ब्रँड आहे समर्थचषक 2026 थरार. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 तिसरा क्रमांक तर पाचारण केलाय सचिन मोरे. परंतु पिट्टू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू ऑन स्ट्राईक तर पॉइंट ट्रॅक वरती ज्याच्या खात्यामध्ये एक मध्ये नक्कीच विकेट पटकावले गेल्या. कुणाल कोहली पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय. राऊंड द विकेट. रिवर्स घ्यायचा प्रयत्न. बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये सचिन आला सचिन गेला. मैदानाच्या मध्ये नाहीये डिसिजन अद्याप दगदग पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचाकडे तर मागणी केल्या रेफर केलाय. बॅटकट ना सर. येस हँडकट की येस.
इट्स नॉट आउट. तिसऱ्या पंचाने मध्ये नक्की दर्शवला गेलाय. फलंदाज सेफ असेल म्हणजेच काय 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत आपटला होती फक्त चार बॉलचा खेळ संपलाय. जबरदस्त गोंद राहिली या षटकामध्ये. पहिल्या बॉल मध्ये 4 त्यानंतर कंबॅक कसा असावं हे मैदानाच्या आतमध्ये जागता जिवंत उदाहरण कुणाल कोहलीची गोलंदाजी. राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल टोकरशन. येस मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय मोठी विकेट. फलंदाज बाद. पहिल्या बॉल वरती जे घडलं नव्हतं सेकंड बॉल वरती घडताना पाहायला मिळतोय सचिन मोरे पिट्टू. इट्स नॉट आउट. मैदान शोध मध्ये घडलंय का लगातार 2 बॉल वरती. दोन्ही बॉल वरती मात्र नक्कीच निर्णय हे पलटताना नक्कीच आपण पाहिलं. शेवटचा 3 बॉल चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती 4 त्यानंतर पलटवार होता कुणाल कोहलीचा लगातार 4 बॉल डॉट. त्यामध्ये एक मोठी विकेट. चौकात ठोकणारा द रन मशीन ऑफ टीम नेरे संघ प्रवीण मात्र नक्कीच परतताना पाहायला मिळतोय. शेवटचा 3 बॉल स्ट्राईक इन वरती सचिन मोरे पिट्टूला आपण पाहत आहे. अंतिम बॉल आपण नक्कीच राऊंड द विकेट ने करता पाहत आहे. ओ समोर घेतण्याचा प्रयत्न झेलची नामी संधी. ओ एका हातामध्ये करता प्रयत्न चांगले होते परंतु अंतिम क्षणी ही झेल मध्ये नक्की झाली जमीयत दान आणि तो परत धावा कुठल्या गेल्यात तब्बल 2 संघ जाऊन बोलता बॅटिंग संघ आपण पाहत आहे. एकवीर इव्हेंट्स नेरे फक्त न फक्त 6 धावा 1 विकेट. हे मंदावन शिरीष गावन आहेच हो साथीला. महिला बचत गट अध्यक्ष लक्ष्मी गावन आल्याच हो चषकाला. महिला बचत गट सचिव बिंदुताई गावंड. खजिनदार आहेच भारी शिकाताई गावंड. साऱ्या सदस्य होऊन बोला आनंद मैदानावर. साऱ्या सदस्य होऊन बोला आनंद मैदानावर. समर्थ चषकाचा होतोय जय जयकार. समर्थ चषकाचा होतोय जय जयकार. थँक्यू डीजे मॅडी. 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत आपटला होती बॅटिंग संघ आपण नक्कीच पाहत आहे. एकवीर इव्हेंट्स नेरे फक्त न फक्त 6 त्यामध्ये 1 विकेट आपण पाहिली प्रवीण सोरगेची ज्याने तर पहिल्याच बॉल वरती चौका टोकला होता. त्यानंतर मात्र नक्कीच सेकंड बॉल वरती पलटवार सच्चे आपण कुणाल कोहलीचा पाहिला. सेकंड ओव्हर इन्व्हाइट केलाय निखिल देवकर याला. तर स्ट्राईक इन वरती आपण पाहत आहे आदित्य मस्कर सलामी वीर. 4 ओव्हरची मॅच रफ अँड टफ होणार आत्महत्या शंका नाहीये. 2 ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात आज खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. तर थोडं स्पीडअप घ्या विनंती करतो फिल्डिंग टीम. पहिला बॉल फेकले जाईल स्ट्राईक इन मध्ये आदित्य लेफ्ट हँड बॅट्समन. ओ चांगला बॉल चपकायचा प्रयत्न अक्षरशः खोदून काढलाय. बॉलला कापलाय की काय असंच म्हणावं लागेल या बॉल वरती. पहिलाच बॉल डॉट. त्यानंतर टाळ्यांचा गजर पहा हे कळतं प्रेक्षकांची मतं नक्कीच धरती. प्रेक्षक नक्कीच आपल्या सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळतोय. कालची रात्र आजची रात्र आणि अनेक सारे मतं नक्कीच अजून दिवस. आदरणीय सन्माननीय राज पवार मॅन फ्रॉम पांदिवे साहेबांकडून या स्पर्धेमध्ये नक्की शुभेच्छा आल्यात करूया. या शुभेच्छा मात्र नक्की स्वीकार आणि हार्दिक हार्दिक स्वागत राज पवार साहेब मॅन फ्रॉम पांदिवे. वडील मॅच कडे सिंगल मिळाले पहिल्याच दुसऱ्या बॉल वरती. पहिला बॉल फेकला डॉट. सेकंड बॉल वरती सिंगल. आता स्ट्राईक इन मध्ये सचिन मोरेला पाहत आहे. त्याच्या बॅट मधून फक्त न फक्त 3 बॉल वरती 2 धावा लगातार 2 बॉल डॉट फेकले होते कुणाल कोहलीने. त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल. धावा बनवावं लागतील या मॅच मध्ये कारण मागचा सामना मात्र नक्कीच एक तर्फा राहिला होता. फक्त न फक्त 4 ओव्हर मध्ये 14 धावा राहिल्या होत्या. राऊंड द विकेट वेगवान बॉल जबरदस्त पण पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर दंडित केला असं म्हणावं लागेल. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पंच पाहिलं आदरणीय विशालजी पाटील मॅन फ्रॉम रसायन.
त्याचबरोबर शुभमजी कदम सर, त्याचबरोबर देवलोळी आणि नंदूजी पाटील कळवे पेन हे मात्र नक्कीच पाहायला मिळतात. ओ त्या दिशेने खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. चांगली गोंदाई, चांगला लाईनला लेन, चांगला टप्पा, कुठल्या स्पॉट वरून बॉल ला तर उचले घेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये निखिल मात्र नक्कीच करतोय. जबरदस्त गोंदाजी करताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेग, बाटची कडा पाठीमागे घ्यायचा प्रयत्न, यष्टाच्या पाठीमागे स्वतःच्या शरीरामध्ये धावताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळली या बॉलवरती, एकच मिळेल. काय कमालीचा शॉट फेकताना पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त. पहिला कुणाल, त्यानंतर मात्र नक्कीच निखिल ही कामगिरी करताना पाहायला मिळतोय. धावा खर्च केल्या षटकामध्ये 3 धावा निखिल देवकर. जेवढं मोठं नाव तेवढं मात्र नक्कीच मोठं काम मैदानी मध्ये करताना पाहायला मिळतोय निखिल देवकर. ओ इनसाइड आउट, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलाय. कव्हर शोधून घ्यायचा प्रयत्न, सिंगल जाईल, दुसरीचा पलटवर होईल. जोपर्यंत उचल फेकेल, डोक्याची गांठा नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळाली. तिसरी होईल का पूर्ण? ओहो, 3 धावांची चोरी 2 वाजून 56 मिनिटांनी पाहायला मिळतोय. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं, त्यानंतर थोडा वेळा फंबल. डायरेक्ट इनकेसचा प्रयत्न यस्टन होते आदला नाहीये, तर थेट मध्ये नक्की समोर गेला होता. त्यानंतर 3 धावांची चोरी होताना पाहायला मिळाली. 3 धावे संघ सर्व होत आहे. बॅटिंग संघ एक वेळा इव्हेंट नेरे फक्त 12 या आकडेवरती 12 1 विकेट. राऊंड विकेट पुन्हा एकदा तर अँगल बनवून बॉल फेकण्याचा प्रयत्न, गुडघा टेकून घ्यायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं समीकरण पुन्हा एकदा होत नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल पहिल्या पूर्वार्धात फेकले गेलेत. धावा फक्त लागल्यात. बॅटिंग का संघ एकविरा इव्हेंट नेरे 12 धावा 1 विकेट. डीजे मॅडी अग्री कोळ्यांचा आराध्य दैवत, अग्री कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचा नक्कीच संगीत आपण ऐकला डीजे मॅडीच्या माध्यमातून. आज मात्र नक्कीच 6 रात्रीची स्पर्धा स्पर्धा आणि 6 रात्रीमध्ये एन्जॉय आणि एंटरटेनमेंट सर्व काही मात्र नक्की डीजे मॅडीच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. नेट नंबर 3 निशांत कोहलीला पाहत आहे. पॉइंट ट्रॅक वरती इन्व्हाइट केलाय. 3रा क्रमांक नक्कीच आपण पाहत आहे निशांत कोहलीचं. समोर सलामी वीर आदित्यला काय तर मोठे फटके खेचायला लागतील या मॅच मध्ये, परंतु निशांत सुद्धा काही कमी नाहीये. ओ पहिलाच बॉल घडलाय काय? 85 रन बाकी असेल. येस, इट्स अ वाईड बॉल. अतिरेक धावेमध्ये बॉल चालला बास्किनला पाठीमागे टच करत दन करत सीमा पार, नशिबाचा चौकार. बॉल वरती अव्वल चेंडू फेकला गेलाय. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहता निशांत कोहलीला 5 धावा खर्च केल्यात पहिल्या बॉल वरती. हो इन्सर्ट घ्यायचा प्रयत्न, पॉइंटच्या वरतून भाग मिल्का भाग, बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल फरार, सीमारेषा पार. पहिल्या नशिबाचा, त्यानंतर आदित्य मस्करच्या बॅट मधून 4 चौकार. एअर लागले असं म्हणावं लागेल. लेट पण थेट मैदान शोध मध्ये फटके येताना पाहायला मिळतोय. हो हेलिकॉप्टर उडता शरीर नक्कीच लँड झालाय. फिल्डर आहे एका हातामध्ये काय तर बॉल अडवला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग मध्ये नक्कीच सिंगल मिळली या बॉल वरती. हो दुसरीचा प्रयत्न आहे, मैदानाच्या मध्ये घडलाय काय? हातामधून जवळ 2 धावा पडलो असं म्हणावं लागेल. चला पंच मात्र नक्कीच निर्णय देतील, तो मात्र नक्कीच फक्त तुम्हाला मान्य करावं लागेल. फिल्डिंग का संघ 2 धावा ऍड होतील या बॉल वरती. क्विक सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं.
या 2 धावा खरं तर पळून काढल्यात. सिंगल आणि डबल धाव खरं तर सेकंड इनिंग मध्ये तुम्ही जेव्हा काय जर चेस केली मात्र नक्कीच उतराल तेव्हा मात्र नक्कीच जास्त धावा तुम्हाला टोचल्या येतील यात मात्र शंका नाहीये. पहिल्या बॉल वरती 5, सेकंड बॉल वरती 4, त्यानंतर 2. आता तिसरा बॉल काय फेकले जाईल. समोर आदित्यला पाहत आहे लेफ्ट हॅम बॅट्समन. हो हेलिकॉप्टर उडलाय. लेफ्ट उडके बोरायच्या बाहेर डिपॉझिट केलाय. बोरायच्या बाहेर हवेच्या लाटांमध्ये स्वारत बॉल चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6. आदित्य मस्करच्या बॅट मधून षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतो. स्ट्राईक केन वरती आदित्य मस्कर. फुल टॉस बॉल आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. डीप मध्ये प्रोडक्शन दिलाय. सिंगल तर मिळेल. दुसरीचा पलटवार झालाय. जो पण उचलून फेकेल तोपर्यंत धावा सोडल्या जातील या बॉल वरती. 2 धावा मिळतील. काय फटकेबाजी मैदानाच्या मध्ये. कधी चौका ठोकतोय, कधी षटकार ठोकतोय, कधी सिंगल डबल सुद्धा मात्र नक्की तेवढंच प्राधान्य देतोय. नाव आहे नेरे संघाचा आदित्य मस्कर. ऑन अ स्ट्राईक. ओ चांगला बॉल चॉप केला. अक्षरशः बॉलला कापला गेलाय. सिंगल मिळेल. दुसरीचा पलटवार मैदानाच्या मध्ये काढलाय का अक्षरशः पडला. परंतु त्यानंतर अजून एक विकेट मोठी पटकावताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद सचिन मोरे. बॅक टू द आउट. रोहन पाटीलला इन्व्हाइट केलाय. इनिट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. जेव्हा जेव्हा काय तर इंडिया टीम मध्ये संघ मात्र नक्कीच अडचणी सापडलाय तेव्हा तेव्हा काय तर सूर्यकुमार यादवला मात्र नक्कीच स्कायला पाठवला गेलाय. पण तो आज असाच मात्र नक्कीच सामना आपण पाहत आहे. आणि एकविरा इव्हेंट्स नेरे संघ अडचणी सापडलाय असं म्हणावं लागेल. त्यानंतर रोहन पाटीलला इन्व्हाइट केलाय. पाटीलचा पलटवार होईल का की पुन्हा एकदा काय तर वाईड ट्रॅक वरती निशान कोहली चांगला कमबॅक करेल हे मात्र नक्कीच येणारे काही बॉल सांगून जातील. चांगला बॉल फेकला गेलाय. शेवटचा अंतिम बॉल फेकलाय डॉट. म्हणजेच काय 3 ओव्हरचा मात्र नक्कीच खेळ संपलाय. बॅटिंग का संघ आहे एकविरा इव्हेंट नेरे जाऊन पोहोचलाय. 32 धावा 32. लॉस ऑफ 2 विकेट्स. दिस ए मॅडी. कारण जवळ जवळ 3 वाजलेत. अद्याप आपल्याला एक सामना पेंडिंग आहे. एक इनिंग, एक सामना, एक षटक असंच म्हणावं लागेल. थोडं स्पीडअप घ्या. पंच एकदा वॉर्न करा का 3 वाजून 3 मिनिटं झालेत. कालच्या रात्रीमध्ये आपण 5 वाजले पाहिले परंतु कालचा पहिला दिवस होता. परंतु आता मात्र नक्कीच तुम्हाला थोडं स्पीडअप करावं लागेल. येस ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली आहे. रोज जर आम्ही इथं 5-5 वाजेपर्यंत मग सकाळचे 7 वाजता परत आम्हाला कामाला जायचंय. 7चा थंब आहे. त्यामुळे वेळेला महत्व द्या. वेळ वाचवा, खेळ वाचवा. प्रत्येकाच्या मनगटावर जरी मनगटी घड्याळ नसलं ना, मी नेहमी सांगतोय वेळेला थांबवण्याची ताकद कोणाच्याही मनगटत नाहीये. त्यामुळे वेळ महत्वाचा आहे. वेळेला महत्व द्या. शेवटचा अंतिम षटक पॉइंट ट्रॅक वरती विकी मुंबईकर. वेगवान गोलंदाज. वा व्हाट अ स्ट्रोक. साइड आउट. ओहो जबरदस्त. बॅलन्सचा गजर झाला पाहिजे का फुलातून रनिंग कॅच पाहायला मिळाली. अक्षरशः प्रचंड वेगाने बॉल वरती झडप करत अजून एक विकेट. सलामीवीर आदित्य मस्कर. पहिलेच बॉल होते होईल बाद. बॉल वरती विकेट पटकावताना विकी मुंबईकर ज्या नावाची चर्चा तर मागच्या सामन्यामध्ये राहिली होती. 1 बॉल 3 धावा. अक्षरशः चुरशीचा सामना.
त्यामध्ये मात्र नक्कीच वेल फिनिशरची भूमिका निभावणारा पॉइंट ट्रॅक वरती ज्या नावाने मात्र नक्कीच संघ ओळखला जातो तोच विकी मुंबईकर पॉइंट ट्रॅक वरती पाहत आहे आणि पहिल्याच बॉल मध्ये विकेट पटकावताना पाहायला मिळतोय विकी मुंबईकर. सेकंड बॉल समोर सुशांतला पाहत आहे सुशांत गायकर. ओ चांगला बॉल पडल्यानंतर हातभर वल मात्र नक्कीच घेताना पाहायला मिळतोय. बॅट कुठे बॉल कुठे संपर्क नाहीये म्हणजेच काय फेकला आणखीन एक डॉट. काय जबरदस्त गोंधीची करताना मुंबई विक्की मुंबईकरची खरं तर चर्चा आपण नक्कीच पाहिली आणि याही मॅच मध्ये नक्कीच दमचक तो बोलबाला मात्र नक्कीच राहिलाय असं म्हणावं लागेल. ओ उडवल्या बॉलला फिल्डर आहे पकडला जाईल मैदानाच्या आतमध्ये असून एक फलंदाज होईल बाद. सुशांत गायकर बॅक टू द डगआउट. अंतिम षटक कशाने ओळखला जातो अंतिम षटकामध्ये मोठे ब्लास्ट होताना पाहिले परंतु फिल्डिंग का संघ त्यामधला नाहीये असं विके मुंबईकर मध्ये नक्कीच सांगून दिलंय. 3 बॉल वरती धावा खर्च केला फक्त न फक्त 0 आणि 2 विकेट मध्ये नक्कीच आपल्या अकाउंट मध्ये ऍड केल्या आहेत. अद्याप 3 बॉल येणे बाकी आहेत. स्ट्राईक येण्यावरती कुणाल गायकरला पाहत आहे. चांगला अजून एक बॉल पाठी घ्यायचा प्रयत्न होता बॅटने बॉलचा समीकरण होत नाहीये. शॉर्ट फाइंडिंगला बॉल ट्रॅव्हल झालाय लेग बाय स्वरूपात धाव सुटली जाईल 1 आणि एकादमी संघ जाऊन बोलत नाही. नेर संघ फक्त न फक्त 33 धावा 33 लॉस ऑफ 4 विकेट्स. हार्दिक पांड्या जर्सी नंबर ऑन स्क्रीन आपण नक्कीच पाहताय. उडवल्या बॉलला फिल आहे त्याच्या डोक्यात समोरून पाटा बाबा ठोकला गेलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील अंतिम क्षणी अंतिम षटकार. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट्स करणार नक्कीच बॉल फेकले जाईल. शॉर्ट बॉल बॉडी मागे बॅकफुटला जाऊन पूल केलाय पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल आणि अक्षरशः बॉलला केलाय गोल. बॉल होईल फरार सीमारेषा पार. रोहन पाटीलचा या 2 बॉल वरती पलटवार. लगातार 2 बॉल वरती 2 षटके ठोकून या मॅच मध्ये शिरकाव केला असं म्हणावं लागेल. जबरदस्त फटकेबाजी करताना रोहन पाटील याच्या तर वाटेला 3 बॉल आले 3 बॉल मध्ये या पट्ट्यानं काय केलं लगातार 2 बॉल मध्ये 2 षटके ठोकले. कोणाला मागच्या सामन्याचा हिरो विक्की मुंबईकरला. 24 बॉल पहिला पूर्वार्धामध्ये नक्की संपला गेलाय. 24 बॉल फेकले गेलेत आणि 24 बॉल मध्ये कुठल्या धावा तब्बल 45 45 आणि येणारे 24 बॉल करायचे बॅटिंग संघ भांगीर देव दिवाळी संघाला 46 धावेची गरज.
नयन कोहलीला आपण पाहताय अजून एक तर अष्टपैलू खेळाडू नयनला आपण पाहताय त्याच्या बॅट मधून अनेक स्पर्धे धावा येताना नक्कीच पाहायला आपण, परंतु मागच्या सामन्याचा हिरो वेल फिनिशर म्हणजे ओळख मध्ये नक्कीच कालच्या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये काहीतरी आली होती. तोच तर विकी मुंबईकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल कधी करायचे 46 धावा. थोडं स्पीडअप घ्या. पंचांना विनंती आहे लगेचच सामना चालू करूयात. वेळ वाचवा, खेळ वाचवा. 24 चेंडू आणि विजयाकरता करायचे आहेत 47 धावा. 46 कंपल्सरी चेसिंग नाहीये. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. खेळपट्टी रंग दाखवते, फक्त उर्वरित 2 चेंडू मध्ये सामन्यानं रंग बदललाय. दिवाळे संघाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं ना तर ते 2 फटके कदाचित दिवाळीकरांचे दिवाळे काढून जाईल. परंतु या स्पर्धेमधलं आव्हान टिकून ठेवण्याकरता दिवाळी संघानं रणनीती आखली आहे. सलामीची जोडगरी मैदानाकडे दाखल झाली. आवाज पुन्हा एकदा ऐकू शकाल मॅन फ्रॉम खेळवणे अर्थात चेतन स्वामी सरांना ऐकूयात. थँक्यू डिअर. नक्कीच आपण पाहिजे असेल प्रवीणजी ठाकूर सर मॅन फ्रॉम वशेनी. एक आवाजाची बुलंद तोफ या विभागाने नक्कीच ओळखल्या त्या. वॉरियर मॅच कडे काउंटडाऊन सुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. 24 मध्ये करायचे 46 धावा. स्ट्राइक इन मध्ये नयन कोहली, नॉन स्ट्राइक इन मध्ये आपण पाहताय विकी मुंबईकर. बॉल ट्रॅक वरती सुशांत गायकर. पहिलाच बॉल वेगवान जबरदस्त बॉल पायावरती आदळला. त्यानंतर जोरदार आपली झाली होती. पंचांनी नकार दिलाय. या बॉल मध्ये काय डॉट बॉल फेकल्या काय. पहिलाच बॉल जबरदस्त बॉल फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग पाहायला मिळाला. जबरदस्त कतर गोंधळाची करताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये कतर आपण स्क्रीन वरती पाहू शकता. ठोक रशन बाट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. अक्षरशः पायाची बोट चेचूट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकताना पाहायला मिळतोय. सुशांत गायकरला आपण बॉल ट्रॅक वरती. ओ क्लास फटका डीप मध्ये कतर फिल्डर नाहीये. बॉल चालला गोळीच्या वेगानं होईल फरार. सीमारेषा पार. या इनिंग मधला फलंदाज नयनच्या बॅट मधून 4 येतोय चौकार. पहिल्या बॉल मध्ये डॉट, सेकंड बॉल मध्ये कडा प्रार. बॉल सीमा पार. 4 धावांनी करता चौकार. तिसरा बॉल आडव्या बॅटने नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. डीप मिड विकेटला करता प्रचंड वेगा लॉंग चेस. 2 धावा मिळतील या बॉल वरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा सुद्धा ऍड होतील. त्याला गजा होताना पाहायला मिळतो दगड मधून. बॅटिंग संघ आपण नक्कीच पाहत आहे. मांगीर देव दिवाळी संघ नवी मुंबई तर बिलॉंग करण्यामध्ये नक्कीच संघ ज्या संघाची स्पर्धा अनेक संघाची मध्ये नक्कीच आपण चर्चा अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. तोच मध्ये नक्कीच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. ओ चांगला बॉल टॅप केल्या बॉलला. मिडॉनला फील्डर आहे. थोडं झालं फंबल. तोपर्यंत सिंगल धाव जोडली झाली का या बॉल वरती. 7 लागल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा. डॉट 4, 2, 1 हे मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय या 4 बॉल वरती. 46 खरं तर पाठला करायचे आहेत आणि 4 बॉल वरती 70 लागल्यात. अद्याप करायचे आहेत 39 धावा. येस ऑन स्क्रीन आपण पाहताय. सूचना प्रतिष्ठान एकविरा इव्हेंट्स सुकापूर पनवेल एक चर्चेत तर आपण इव्हेंट पाहताय. ओ चांगला बॉल पडल्यानंतर पायावरती आदळलाय. याही बॉल वरती मात्र नक्कीच काय घडलाय. लेग बाय स्वरूपात धाव जोडली जाईल. नकार दिला या बॉल वरती. दबाव टाकण्याचं काम करू नका. थोडं स्पीडअप घ्या. एकच धाव मिळाली या बॉल वरती. 8 लागल्यात. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा.
अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. चांगला कमबॅक राहिला कळत चौकार काढल्यानंतर सुशांत गायकरचा असंच म्हणावं लागेल, कारण सेकंड बॉल वरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर 3 बॉल वरती धावा खर्च केला, फक्त ना फक्त 4 धावा. चांगले गोंधे राहिले अद्यापर्यंत सुशांत गायकरची. P1 षटक आपण नक्कीच पाहताय. ओ चांगला बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह थ्रू द कव्हर, फील्डर आहे डीप मध्ये धावताय, परंतु मैदानाच्या मध्ये गाडलाय काय, थोडा झाला फंबल, बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट, बॉल होईल फरार, सीमारेषा पार, येतो नशिबाचा चौकार. सामोलचा खेळ संपलाय, धावा लागत पटला होती बॅटिंग संघ आपण पाहताय मांगे देव दिवाले संघ. तब्बल 12 धावा म्हणजेच काय येणारे 18 बॉल आणि करायचे 34 धावेची गरज. 18 बॉल 34 धावा, 34 धावा 18 बॉल. असाच खेळ तर आपण नक्कीच पाहिला पहिल्या षटक फेकत असताना ऑन स्क्रीन, ज्यामध्ये खेळ तर चांगली गोंधी राहिली होती. कुणाल कोहलीची धावा खर्च केला 6 विकेट, परंतु त्यानंतर मात्र नक्कीच टिट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच आपण पाहिले असेल सेकंड इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये सुशांत गायकरच्या गोंधच्या विरुद्ध तब्बल 12 काढल्यात, म्हणजे 6च्या 12 काढल्या असं म्हणावं लागेल. सेकंड ओव्हर आपण पाहताय बॉल ट्रॅक वरती सचिन मोरे, पिट्टू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. पिट्टूची करामत या मॅच मध्ये या मैदानावरती राहील की पुन्हा एकदा कळतर पलटवर राहील टीम दिवाळी संघाचा. ओ काय गट गेलाय, जबरदस्त रेड कटचा फटका, बॉल चाललाय बॉलच्या बाहेर, पहिल्याच बॉल वरती पिट्टूचा स्वागत करणार चौकार. पहिल्याच बॉल मध्ये चौकार ठोकला गेला, लेट कटचा फटका फक्त दिशा दाखवली होती. ओ चांगला बॉल, वेगवान वेगवान पायावरती आदळला, पंचांनी उचलून धरल्या, विकेटची संधी, पटकावला विकेट. सेकंड बॉल वरती हे उत्तर होता सचिन मोरे पिट्टूचा. सेकंड बॉल वरती फलंदाज होईल बाद, चौकार ठोकणारा विकी मुंबईकर. बॅक टू द आउट. बंबू डाल के बंबू कोणाची मागच्या सामन्याचा हिरो विकी मुंबईकर आता मात्र नक्कीच सस्तात परतला असं म्हणावं लागेल. गोल्डन विकेट पटकावल्या गेल्या. बॉल ट्रॅक वरती सचिन मोरेला आपण पाहतोय पिट्टू याने कमालीचे खतर गोंदाजी केले. फलंदाजीमध्ये खतर अपयशी ठरला, त्यानंतर गोंदाजीमध्ये पहिल्याच बॉल वरती 4 असं वाटलं होतं. सचिन मोरेचं मात्र नक्कीच हा दिवस नाहीये, परंतु त्यानंतर सांगून दिलं की मी सुद्धा काय कमी नाहीये. सचिन मोरे पिट्टूला आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती कमी रन, परंतु ज्या काय तर खांद्याचा ज्या शोल्डरचा वापर करतोय भन्नाट वेग. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 मांगीर देव दिवाळे संघाकडून निशांत कोहलीला इन्व्हाइट केलाय, ज्याने एक षटक फेकलं होतं निशांत कोहलीनं. धावा खर्च होते 20. ओ आल्या ज्या धावा मध्ये नक्कीच 20 कुठल्या होत्या पहिल्या पूर्वार्धामध्ये, त्याचं मत नक्कीच हे पलटवर करताना पहिल्याच बॉल वरती आल्या बॉल पलीकडे पार, इट्स आउट. साधवे षटकानं तर अकाउंट ओपन केलाय. जबरदस्त फटकेबाजी करताना मैदानाच्या आतमध्ये आल्या निशांत कोहली, ज्या षटकामध्ये कळतं निशांत धावा खर्च केला 20. आता मात्र नक्कीच परतफेड हे मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. निशांत कोहली ऑन स्ट्राईक 24 अद्याप करायचे आहेत. राऊंड द विकेट. ओ स्लोवर ऑन बॉल पडल्यानंतर हातभर वलन घेण्याचा बॉल नक्कीच पाहायला मिळतोय आणि ती वलन मात्र नक्कीच घेतली गेल्या. डॉट चिन्ह फेकलाय. 24 अद्याप करायचे आहेत. 2 बॉल अद्याप येणार बाकी आहे.
बॅटिंग संघाने काय तर रेफर केलाय. व्हाईट साठी मात्र नक्कीच हा रिव्ह्यू असेल. तिसरे पंच मात्र नक्कीच जॉईंट होतील आणि आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण नक्कीच योग्य निर्णय दिला जाईल. अंपायर सोडून कुणीही बोलू नका. अगदी वीक फाईट मुकाबला आहे. प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडू महत्वाची आहे. येस, लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केलंय. गेम ऑन. डॉट चेंडू फेकला गेलाय. षटकार करण्यानंतर एक कमबॅक होतं सचिन मोरे पिट्टूचं. 4 बॉलचा खेळ संपलाय. 24 अद्यापही करायचे आहेत. येणारे काही बॉलचा खेळ बाकी असेल. हा बॉल पुन्हा एकदा कळ तर फेकावं लागेल सचिन मोरे पिट्टूला. ओ बॅटची कडा पाठीमागे. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला जाईल. मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकणारा फलंदाज निशान कुलीचा विकेट. 1 मोर विकेट डाऊन. शेजारी बाई जबरदस्त काय तर झेल पाहिला आपण फर्स्ट स्लीप मध्ये. पहिला काय तर बॉल अक्षरशः मात्र नक्कीच हातावरून सडकला, परंतु त्यानंतर एका हातामध्ये काय तर झेल पकडला. सूरजजी पाटील आपण नक्कीच पाहताय. फिल्डर मध्ये नक्कीच तणाव होते. सरपंच बैलाचे मालक सूरजजी पाटील याने मात्र नक्कीच पकडला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकणारा फलंदाज निशाल कुळी संपलाय खेळ असं म्हणावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल. धावा खर्च केला फक्त 10, पण 2 विकेट पटकावल्या गेल्यात हे सुद्धा मात्र नक्कीच विसरू चाला नाहीये सचिन मोरे पिट्टूने. शेवटचा अंतिम बॉल फेस करण्यासाठी नयन कुल्या इन्व्हाइट केलाय. ओ चांगला बॉल, वेगवान, बॅटची कडा पाठीमागे घ्यायचा प्रयत्न होता. सिंगल मिळेल, दुसरीचा पलटवार नाहीये. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. सिंगल धावा लागल्या धावपट लावती. बॅटिंग संघ 23 आणि करायचे आहेत 12 मध्ये 23 ची गरज. डीजे मॅडी कोणाला साकडं घालील. नाही रे, आई एकविरेला साकडं घालताय तर दुसऱ्या बाजूला विचार केलात दिवाळे भैरी देवाला साकडं घातलं जात आहे. या स्पर्धेमधलं स्थान टिकून ठेवण्याकरता ही स्पर्धा महत्वाची आहे. कारण स्पर्धेचं नाव आहे समर्थ चषक 2026 चा थरार पाहू शकाल. कैलासवासी भार्गव मात्रे स्मरणार्थ श्री मुकुंद गावन परिवाराच्या वतीनं ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहू शकाल. अमित पाटील, सागर पाटील, नितीन म्हात्रे आणि संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं ही भव्य दिव्य स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सामना जबरदस्त मोड ऍक्शन मध्ये. चेतन समिसरांचा आपण आवाज ऐकू शकाल. 12 चेंडू 23 धावा. दिवाले की नेरे, नेरे की दिवाले. 12 मध्ये करायचे 23 धावा. पॉइंट ट्रॅक मध्ये अजून एक वेगवान गोलंदाज ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. आदित्य मस्कर ऑन अ ट्रॅक. प्लस बॉल. ओ कटकायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं समीकरण पुन्हा एकदा होत नाहीये. म्हणजेच काय फेकले डॉट. येणारे 11 बॉल आणि करायचे 23 धावेची गरज. 11 मध्ये 23 धावा, 11 बॉल. नेरे की दिवाले, दिवाले की नेरे, पनवेल की नवी मुंबई, नवी मुंबई की पनवेल. हा सामना मात्र नक्कीच रंगला गेलाय. ओ सेम त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर बॉल ऑप्शनच्या बाहेर गर्र कडे मात्र नक्कीच वळण घेताना बाल मिळतोय. बाईक स्वरूपात एक धाव जोडली जाईल. धावा कशाही येऊ द्या, येणं खूप महत्वाचं आहे.
बॅटिंग संघ आपण पाहत आहे मांगेदेव दिवाळी संघाला. बावीस धावाची अद्याप गरज आहे. 10 बॉल 22 धावा 22 धावा 10 बॉल असे सामने करता प्रेक्षकांना बघायला आवडतात आणि तोच सामना प्रेक्षकांच्या करता भेटीला आलाय. सामना नक्कीच आपण एन्जॉय करताय. एकविरा इव्हेंट्स नेरे आणि त्याच्या विरोधात खेळलेला संघ आपण पाहत आहे मांगीर देव दिवाले संघ. 10 मध्ये 22 ची गरज. हो जबरदस्त बॉल पडल्यानंतर पुन्हा त्या मात्र वळण घेता बॉल येतोय. सेम कट कॉपी पेस्ट करावं त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फिरकीचा जादूगर अक्षरशः थया थया नाचवताना बाहेर येतोय आदित्य मस्कर. नाम तो सुना होगा. येस यष्टनच्या पाठीमागं पहा. हो रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न जबरदस्त मात्र नक्कीच यष्टनच्या पाठीमागं यष्टेक्शन मध्ये नक्कीच टाय झाला होत्या. परेश मस्कर नाव सुचवलं गेलंय. जवळ जवळ 1-2 वर्ष नव्हे 13 वर्ष मध्ये नक्कीच क्रिकेटची सेवा देणारे मात्र नक्कीच परेशला नक्कीच आपण पाहत आहे. द लेजंड ऑफ नेरे आणि मैदानाच्या आतमध्ये तेच मात्र नक्कीच अनुभव पणा लावताना पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये धावा खर्च केला फक्त एक ती सुद्धा बाईकच्या स्वरूपात 22 करायचे अद्याप. जबरदस्त गोंधळी करताना काय कळतं स्विंग अँड मिस पडल्यानंतर बॉल हातवर कळतं वळण घेतोय. ही फिरकीची जादूगिरी आहे की कळतर फास्ट अँड फ्युरियस आहे. सध्याच्या घडीला अक्षरशः थया थया नाचवलाय बॅटिंग संघ आपण पाहत आहे मांगीर देव दिवाळे संघाला. शेवटचा अंतिम षटक आहे अंतिम बॉल आहे. अंतिम षटकामध्ये मात्र नक्कीच आपण पाहणार आहोत मेडन षटक फेकेल का. अंतिम बॉल हो मेडन षटक होईल का. 55 शेरा इट्स अ डॉट बॉल टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 6चे 6 बॉल डॉट फेकले गेलेत. येस बॅटिंग संघ रिव्ह्यू मात्र नक्कीच गमावला गेला. म्हणजेच काय हे षटक राहिला फ्लॉटून मॅजिकल स्पेल लगातार 6 बॉल डॉट फेकणारा या मात्र नक्कीच दुसरा खेळाडू ठरलाय. पहिला सत्यम भोईर होता फुंडेगावचा ज्यानं वेळे षटक फेकलं होतं. आजच्या रजनीमधले दुसरं मेडशक जोरदार टाळ्या झाला पाहिजे या गोलंदाजा करता. नाम तो सुना होगा. नाम है आदित्य मस्कर. एक वेळा नव्हे 2 वेळा नव्हे तर 2 वर्षामध्ये 10वा मेडन षटक फेकणारा हा रायगड मधला सुप्रसिद्ध गोलंदाज आदित्य मस्कर ठरलाय. या समर्थ दशकामध्ये मेडन षटक फेकणारा दुसरा. पहिला आपण पाहिला फुंडे संघाचा सत्यम भोईर त्यानंतर आदित्य मस्करचा वार होता. 6 बॉल आणि करायची बॅटिंग संघ. हे सदरणीय 21 इव्हेंट्स करून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय. कोणासाठी ज्याने खरं एक षटक मेडन फेकला आदित्य मस्कर साठी ज्याने अक्षरशः रायगड प्रीमियर लीग गाजवली होती आणि गुगल पे सुद्धा केलेत. वळूया 6 मध्ये करायचे 22 धावा. पहिलाच बॉल पाठीमागे घ्यायचा प्रयत्न थोडासा बॉल चाललाय लॉंग लेगला परंतु तिला मात्र की स्पीड आहे. 2 तर पळू का तिसरीचा पळवा झालाय. मैदानाच्या मध्ये घडलाय काय 3 धावा पळून काढल्यात. लेझी 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 क्रिकेट मैदानाच्या पाहायला मिळतोय. 3 धावा पळून काढल्यात. येणारे 5 बॉल आता करायचे 19 धावीची गरज. येणारे 5 बॉल 19 धावा 19 धावा 5 बॉल पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहत आहे. नौश पाटीलला स्ट्राइक घेन वरती नयन कोहली अभि नाही तो कभी नाही चेतन सर नक्कीच रंगला गेलाय. 5 चेंडू 19 धावांची गरज असताना एखादा मोठा फटका आलाच तर काहीतरी वेगळं घडेल. सामन्यामध्ये नक्कीच रंग वळतील. तो फटका येईल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. कार्लोस ब्रॅथवेटची इनिंग खेळायला लागेल असंच म्हणावं लागेल. हो मैदानाच्या मध्ये 8वा बॅटने घ्यायचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मिड वेगळा झाला फंबल. त्यानंतर मैदानाच्या मध्ये घडलाय काय 2 धावा पळून काढल्यात. तिसरी होईल का नाहीये. 2 मिळाले या बॉल वरती. 4 मध्ये 17 4 बॉल 17 धावा 17 धावा 4 बॉल. कार्लोस ब्रॅथवेटची आठवण करून देणारी फटकेबाजी. ईडन गार्डनचे मैदान समोर इंग्लंडचा खेळ तर एक ताकदवर संघ. त्यानंतर आपण पाहिलं असेल बेन स्टोक एक अष्टपैलू खेळाडू त्याच्या विरोधात मात्र नक्कीच खेळणारे ते 4 षटकार अक्षरशः मात्र नक्कीच खूप काही सांगून गेलं होतं.
तसाच मात्र नक्कीच सामना जिंकेल का 4-7ची गरज. ओ इन्स्टंट घेतलाय थ्रू द कव्हर बॉल चालाय कडपण सीमारेषच्या पार मॅचच्या वर करणारा ठोकला गेलाय चौकार. जबरदस्त गोल स्ट्रोक मध्ये नक्कीच केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला काय तर क्लिअर केलं बॉल चालला बॉल लाईनच्या बाहेर. 3 बॉल 13 धावा 13 धावा 3 बॉल. या बॉल वरती जर मोठा फटका आला प्रवीण सर तर मॅच मध्ये अद्याप तर कायम मध्ये नक्कीच आहे असं म्हणावं लागेल. ओ बॅटची गडा पाठीमागे शॉर्ट फाईन लेगला घडलाय काय मैदान मध्ये. जेलची नामी संधी होती सोडलाय जेल. आता येणार 2 बॉल आणि दोन्ही बॉल वरती तुम्हाला तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 2 बॉल मध्ये 12 धावीची गरज. 11 काढल्या सामना मध्ये नक्कीच टाय होईल. येस विक्की मुंबईकर आता मध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल अंतिम 2 बॉल वरती काय घडलं होतं. विक्की मुंबईकरला मात्र नक्कीच आता त्या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल. अंतिम 2 मध्ये 2 षटकार ठोकले होते. ओ फुलटॉस बॉल होता मैदानात मध्ये घडलाय का अक्षरशः. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. येस लगेच पटकन 12 खेळाडू. येस घेऊन लगेच थोडा वारा सोडा त्याला. सगळ्यांनी गर्दी. नक्कीच कव्हर का लावली जाते. चेतन सर पूर्वी एमआरआयचे चेंडू असायचे कव्हर वगैरे याला पैसे नसायचे. पायात चप्पल देखील नसायची. पॅरागॉनची चप्पल जी होती ती कव्हर म्हणून वापरली जायची. आता ग्लोबलायझेशन आलंय प्रचंड मोठा पैसा आलाय त्यामुळं घडलंय देखील वेगळं. इनर काय अजून काय बऱ्याचशा गोष्टी मिळतात. परंतु आपण जाऊयात सामन्याकडे. एक मध्ये करायचे 12 धावा. याच 12 धावा 2 बॉल वरती खर्च केले होते. अंतिम पहिल्या पूर्वार्धामध्ये अंतिम षटकामध्ये खेळतो त्याच धावा डोकेदुखी धरलाय की काय अशी चर्चा होताना पाहायला मिळतोय. त्याच धावा मध्ये नक्की डोकेदुखी ठरलाय. मांगीर देव दिवाळे संघाला 1